नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओ सोबत. चकली काय तर खूप दिवसानंतर समोर आलोत आम्ही. तर हा व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही, थोडे शूट घेतलेले आहेत. तर हे पूर्ण आहे प्रेग्नन्सी जर्नीचा व्हिडिओ आहे. काही चढ उतार, काही आनंदाचे, म्हणजे एक नवीनच गोष्ट समोर आली होती. तर ते थोडं शूट केलेलं आहे आम्ही. आता तेच तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर म्हणजे चला, आम्ही काही क्लिप्स आहेत त्या रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत ऑलरेडी. जास्त आम्हाला तेव्हा तर काही शूट करायला भेटलं नव्हतं, तर असंच थोडं रेकॉर्ड करून ठेवलंय. तेच आम्ही ऍड करून टाकलं आहे. तर आम्ही आमचा एक्सपिरियन्स, आमची जर्नी तुमच्यासोबत शेअर करू. तर इथून पुढचा व्हिडिओ तोच असणार आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा की कसं वाटलं तुम्हाला. तर चला तर स्टार्ट करतोय. तर हाच तो दिवस 8 मार्च, ज्या दिवशी आम्हाला कळलं की आमची न्यू लाईफ आता इथून पुढे चालू होणार आहे. ह्याच्या आधी आम्हाला माहीत नव्हतं, म्हणजे हा डायरेक्टली 3rd मंथ आहे. ह्याच्या आधी माहीत नव्हतं की आम्ही प्रेग्नेंट आहेत, कारण की लक्ष दिलं नाही एवढं मी. म्हणून डायरेक्टली 3rd मंथमध्ये आम्हाला डॉक्टरने सांगितलं की 3rd मंथ आहे म्हणून. तर हे काही क्षण आहेत जे हॉस्पिटलचे आहेत. सोनोग्राफी करायला मी गेलेले तेव्हा फर्स्ट टाईम, आणि तेव्हा फर्स्ट टाईमच आम्हाला कळलं की छोटूसा बेबी येणार आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लगेचच हॉस्पिटलला गेलो सोनोग्राफी करण्यासाठी. मनात थोडी धाकधूक होती, काय होतंय, आणि सगळं काही समोर आल्याच्या नंतर भरपूर आनंद पण वाटत होता. आणि आम्ही झाल्याच्या नंतर बाहेर आलो. एवढं स्पष्ट म्हणजे हात असे होते, असं करताना दिसतं, अशा मुठी. हे पण दिसत होतं, अशा बंद आहेत ना, म्हणजे बोट तयार झाले, हड्ड्या, फक्त हड्ड्या अशा दिसतात, कावळ्या अशा करताना. परत असं जिम करतय ते, जिम. आणि पाय असं होते, असं लांब केलं 1-2 वेळा, असे परत असे केले, परत फिरलं ना, ते फिरतंय सारखं. फिरताना दिसलं ते क्लिअर दिसत नाही ना, असं घडीत होतंय, परत असं होतंय, परत असं होतंय. कसं वाटत आहे मग आता तुला? भारी वाटतं, दिसतंय सगळं येऊ दे ना. नाक पण दिसत, नाक तर बोलली ना नाही दिसत म्हणून. जागा दिसतात क्लिअर, डोळ्याची, नाकाची, तोंडाची, मनका, सगळा मान दिसते, मनका दिसतो एवढासा. असं हड्ड्यात दिसतात सगळ्या, म्हणजे मास नाही आला अजून, कवळं एकदम. आतमध्ये कसं आहे सोनोग्राफी झाल्याच्या नंतर आम्ही डायरेक्टली परत आमच्या हॉस्पिटलला गेलो होतो ब्लड चेक करण्यासाठी. बरेचसे रिपोर्ट पण घ्यायचे होते. ब्लड देण्यासाठी बायको आतमध्ये जाऊन बसली होती, पण तिचा एक प्रॉब्लेम आहे, लवकर शिरा दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे भरपूर प्रयत्न करत होती. तिच्या चेहऱ्यावर पण जरा नाराजगी दिसत होती. मी थोडंसं तिला बाहेरून हिंमत देत होतो, होईल. त्याच्यानंतर बराच वेळाने शिर सापडली आणि ब्लड घेतला टेस्ट करण्यासाठी. बरेचसे काय रिपोर्ट काढायचे होते. आणि नेमकं मला हॉस्पिटलची ऑलरेडी भीतीच वाटते, पण आता काय मनात ठरवलंच होतं, आता हॉस्पिटललाच जावं लागणार आहे दर महिन्याला. त्याच्यामुळं मनाची पण मी तयारी केली होती की बाबा आता काही करून जायचंच आहे म्हणून. मग जरा धीर. त्यानंतर एप्रिलमध्ये पण गेलेलो आम्ही. जास्त काय केलेलं नाही प्रत्येक मंथचं. जेव्हा आम्हाला लक्षात आलं आम्ही तेव्हा शूट केलेलं आहे. हा मे बी 5th मंथ आहे बहुतेक. त्याची पण सोनोग्राफीला आम्ही गेलेलो. तर रिपोर्ट तर नॉर्मलच होते सगळं, तरी मनात दरवेळेस हॉस्पिटलला जाताना धाकधूक काय होतं काय नाही. इथं आलेलो आम्ही सोनोग्राफी करायला. अचानक सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या म्हणून थोडंसं जड जात होता. त्यानंतर डायरेक्टली हा 7वा महिना 23 जून. ह्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे, म्हणजे फुल व्हिडिओ
आता हा व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही तो व्हिडिओ टाकणार आहे, तर त्याला पण तुम्ही लाईक करा. हे सगळं शॉर्टकटमध्ये दाखवलंय. 3रा महिना ते 9वा महिना आणि नंतरचे डिटेलमध्ये व्हिडिओ पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत. हे फक्त एक पूर्ण शॉर्टकटमध्ये पूर्ण पिक्चर तुम्हाला सांगितलंय. आता मधला आणि इथे बघा बेबी हालत होतं, तर मी ते छोटे छोटे मुवमेंट्स पण रेकॉर्ड केलेत की तो कसा मूव करत होता पोटामध्ये. तुम्हाला बारीक बघावं लागेल तर दिसल तो हलतोय. आणि लास्टला तर लास्ट डे ती वेळ आली होती ॲडमिट व्हायची. आणि हा पण तुम्हाला व्लॉग पूर्ण बघायला भेटणार आहे. तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायलाच भेटेल लवकरच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.